गांधीच्या वाडीत काय त्याला म्हणतो. नमस्कार सर्व मित्रांनो, कसे तुम्ही सर्वजण मजा असाल. मित्रांनो, आज आमच्या कानाश्याम रेसिडेन्सीमध्ये सत्यनारायणची पूजा आहे आणि त्या पूजा निमित्ताने मी आपला हा व्लॉग करत आहे. ही आमची सोसायटी आहे आणि हा एंट्रन्स. पिलू, पूजा आहे ना आज आपली. आमच्या सोसायटीमध्ये रांगोळी काढतात. आणि या साईडला आमचे अमोल बलिराम परदेशी आणि बलिराम काका हे आलेले जेवण बनवण्यासाठी. हे अमोल आहेत आणि तुम्हाला जर यांना जेवण बनवण्यासाठी ऑर्डर द्यायची असेल तर मी तुम्हाला नंबर देईन. तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता घरगुती जेवण. आता आम्ही पूजाची तयारी चालू आहे आमची. आमचे दीक्षित तात्या सुद्धा आले आहेत पूजेसाठी. नमस्ते तात्या. हा, आपण आता जेवणाची तयारी चालू आहे. तिथे बघू थोडंसं. आलो तर आपण आत्ता जेवणाजवळ. इथे पुरीची तयारी चालू आहे पुऱ्या बनवण्यासाठी. आणि इकडे जेवण करतोय माझा मित्र अमोल. अमोल, कुठली भाजी? खुर्मा भाजी. खुर्मा. सध्या खुर्मा भाजीची तयारी चालू आहे. चला आता पूजेची तयारी चालू आहे. पूजेजवळच जाऊ आपण. हाय गिरीश बाय, चल. तात्यांची पूजाची तयारी आता सध्या चालू आहे आपल्या. गणपती बाप्पाचं ध्यान करायचं. आता आमची पूजा संपन्न झालेली आहे. मी खालती ड्रेस चेंज करायला आलो होतो. सकाळपासून खूप धावपळ झाली होती. तर आता खालती भजन चालू आहे. चला आपण भजनचं थोडंसं शूज घेऊ. वैकुंठ
सेट सुद्धा आलेले आहेत. भजनामध्ये तुम्हीच असणार आहेत. आता आमचं भजन वगैरे झालेलं आहे आणि जेवणाची सुद्धा सुरुवात झालेली आहे. आमची लाईन आली, पनवेलमधील भजन होतं लेडीजचं. तुम्हाला आवडत असेल तर नक्की भजनासाठी एक लाईक जरा करा. आणि इथे तर जेवण चालू झालेलं आहे. आमचे मान्यवर दिलीप शेठ ते सुद्धा आलेले आहेत. भोजनासाठी बसलेले सर्व इथे आमचे ते. या साईडला आमच्या पूजेवर बसलेले नवीन जोडपा, त्यांच्या काय उकाणे काय घ्यायचे असतील तर घेतील नक्कीच. एक होती चिऊ, एक होता काऊ. चेतनाचं नाव घेतो, डोकं नका खाऊ. अरे वा 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 वा. हे असं नाही चालणार. नाही नाही नाही. चांदीच्या वाटीत खडीसाखराचे काय म्हणतो, चांदीच्या वाटीत खडीसाखराचे काय त्याला म्हणतो, खडीसाखराचे दाणे चेतन रावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. वा वा गुड. टाळ्या वाजत आल्या. छान उकडे झाले, मजा आली, मस्ती आली. आता आपलं जेवण चालू आहे. आमचे सर्व इथे जेवणाची पद्धत कशी तुम्हाला चांगली वाटली असेल तर बघा. आमची आत्या जेवली, तू आत्या जेवली. कर डा गिरीश भाई. हाँ बराबर है. भाभी को लेके खाना खाने के लिए ऐसा, बाकी कुछ मत करो. बराबर है, ये बेस्ट है. आमची सर्व पाहुणे मंडळी जेवण झालीत आणि आम्ही आता फक्त बिल्डिंगचे रहिवासी इथे जेवायचे राहिलेलो आहोत. ते बसलोत आम्ही. आहेस ना, तू पण आहेस. आमचं जेवण सर्व झालेलं आहे आता आणि सर्व मंडळी पाहुणी मंडळी घरी गेलेले आहेत. आणि आमचा ऋषिकेश हा तबला वादक आहे, खूप प्रसिद्ध आहे. आणि सारेगमपमध्ये किंवा सुरतालयमध्ये त्यांनी छोटे छोटे प्रोग्राम केलेले आहेत त्यांच्या सरांच्या सोबत. आज तो आमच्या इथे सोसायटीची पूजा असल्या कारणामुळे तो आम्हाला इथे त्याचं छोटा शो करून दाखवणार आहे. चला सुरू करू. ऋषी आता त्याच्या ढोलकीची रिदम सेटिंग चालू आहे.
टाळ्या वाजवा. खूप छान असा रिदम दिलेला आहे. आणि आता आपण आहे ना एक काहीतरी गाणी संगीत ढोलकीवर नाचू सर्वजण.
खूप असं छान सुंदर गाणी झालेली आहेत आणि चला मित्रांनो बाय बाय गुड बाय. तुम्हाला आमच्या कानाश्याम रेसिडेन्सीची सत्यनारायणची पूजा व आमचा हा नृत्य डान्स आणि झालेले भजन वगैरे आवडले असेल तर नक्की माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.